नमस्कार. मी डॉक्टर अभिजित मुगळीकर, मधुमेह तज्ज्ञ, लातूर. डेअर अर्थात डायबिटीस अवेअरनेस रिसर्च अँड एज्युकेशन या प्रोग्राममध्ये आज आपण या सत्रामध्ये मधुमेहींचा आहार तो कसा असावा त्याबद्दलची बरेचशी गैरसमज, ती गैरसमज काय आहे आणि सत्य परिस्थिती काय आहे हे आपण बघूया. आहारामध्ये काय इन्क्लूड करायला पाहिजे, काय गोष्टी असाव्यात आणि काय गोष्टी ह्या वर्ज्य करायला पाहिजेत या थोडक्यात जाणून घेऊया. आणि शेवटी खरंच आहाराचं एवढं महत्व आहे का? मधुमेहींमध्ये आहाराचं एवढं महत्व आहे का ज्यामुळे ते त्यांच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित राहू शकतं आणि होणारे दुष्परिणाम हे टाळू शकतात, हे आपण थोडक्यात पाहूया. तर मधुमेहाचा उपचार ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस मधुमेहाच्या उपचारामध्ये 4 जे प्रमुख आधारस्तंभ आहेत त्यापैकी एक आहार, दुसरा आहे तो व्यायाम, तिसरा आहे औषधोपचार म्हणजे तुमचे मधुमेह तज्ज्ञ जे काही तुम्हाला औषध गोळ्या देतात किंवा इन्सुलिन देतात तो, आणि सगळ्यात शेवटी आणि जे महत्वाचं आहे ती म्हणजे मधुमेहाबद्दलची शास्त्रोक्त माहिती जाणून घेणं. मधुमेहाचा जर उपचार 100% हवा असेल तर प्रत्येक मधुमेहीनं स्वतःचा आहार हा नियंत्रित व संतुलित ठेवणं अपेक्षित आहे. व्यायाम रेग्युलर करणं गरजेचं आहे. औषधी गोळ्या आणि दिलं गेलेलं इन्सुलिन याची मात्रा, त्याच्या वेळा ह्या पाळणं खूप गरजेचं आहे. वेळोवेळी तपासणी करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शास्त्रोक्त माहिती असून घेणं किंवा जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की शास्त्रोक्त माहिती जर नसेल आणि बरेचसे गैरसमज जर असतील तर मधुमेहाचा उपचार हा पूर्णपणे होऊ शकत नाही. तुम्ही जर योग्य पद्धतीने बघितलं ही स्लाइड तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या मधुमेह तज्ज्ञां किंवा डॉक्टरांच्या हातामध्ये तुमच्या उपचारापैकी फक्त 25%च त्यांच्या हातात आहे किंवा डॉक्टरांच्या हातात आहे. आहार कसा असावा, कसा घ्यावा हा जरी सल्ला तुम्हाला डॉक्टर्स देत असतील, हा जरी सल्ला तुम्हाला न्यूट्रिशनिस्ट किंवा डायटिशियन देत असतील, तरी तो व्यवस्थितरित्या घेणे, तो संतुलित घेणे, तो नियंत्रित घेणे, आहारावर व्यवस्थित नियंत्रण ठेवणे हे फक्त आणि फक्त मधुमेहींच्या हातात आहे. दुसरी गोष्ट व्यायाम तो सुद्धा आधार, त्याबद्दलची सुद्धा माहिती, त्याबद्दलचा सुद्धा सल्ला हे तुम्हाला डॉक्टर वेळोवेळी देतीलच, पण तो व्यायाम रेग्युलरली करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. जर मधुमेही रुग्णांनी आहार व्यवस्थित ठेवला, व्यायाम जर व्यवस्थित केला, दिलेली औषधं गोळ्या व इन्सुलिन ह्या व्यवस्थितरित्या वापरल्या, त्याचा डोस व्यवस्थित ठेवला, वेळच्या वेळेवर तपासणी केली आणि मधुमेहाबद्दलची शास्त्रोक्त माहिती जर जाणून घेतली तर नक्कीच मधुमेहाचा उपचार हा सुखकर होतो, मधुमेह हा नियंत्रित राहतो आणि होणारे दुष्परिणाम हे तुम्ही नक्कीच टाळू शकता. तर हे जर पूर्ण व्यवस्थितरित्या पाहिलं तुम्ही तर डॉक्टरांच्या हातात किंवा मधुमेह तज्ज्ञांच्या हातात फक्त 25%, उरलेली 75% मधुमेह रुग्णाच्या स्वतःच्या हातात आहे. त्यांनी व्यवस्थित आहार नियंत्रित आणि संतुलित घेणं गरजेचं आहे. रेग्युलर व्यायाम करणं गरजेचं आहे. मधुमेहाबद्दलचे गैरसमज दूर करून त्याबद्दलची शास्त्रोक्त माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. आपण घेतले असलेला औषधोपचार, आपण घेत असलेलं इन्सुलिन हे किती महत्वाचं आहे आणि ते कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे, त्याच्या वेळा कशा पाळल्या पाहिजेत, ह्या सगळ्या जर व्यवस्थितरित्या पाळल्या गेल्या तर नक्कीच मधुमेहाचा उपचार हा व्यवस्थितरित्या होऊ शकतो आणि मधुमेहामध्ये होणारे दुष्परिणाम हे तुम्ही टाळू शकता. म्हणून मधुमेहाच्या उपचारामध्ये आहार हा असा आधारस्तंभ आहे. 25% ज्याला की आपण प्रमाण दिलेलं आहे आणि 25% जर व्यवस्थितरित्या केलं तर नक्कीच व्यायामाची जोड देऊन, औषधोपचार व्यवस्थितरित्या घेऊन, वेळच्या वेळेवर तपासणी करून आणि शास्त्रोक्त माहिती जाणून घेऊन आपण मधुमेह हा नियंत्रित ठेवू शकतो. म्हणून मधुमेहाचे जे 4 आधारस्तंभ आहेत त्यापैकी सगळ्यात महत्वाचा आधारस्तंभ जो आहे तो मी म्हणेन की मधुमेहाचा आहार हा व्यवस्थित, नियंत्रित आणि संतुलित असणं खूप गरजेचं आहे. जसे मधुमेहाबद्दलचे गैरसमज आहेत, जसे इन्सुलिन बद्दलचे गैरसमज आहेत, त्याच पद्धतीनं बहुतांश मधुमेहींमध्ये आहाराबद्दलचे सुद्धा बरेचसे गैरसमज आहेत. आम्ही डे टू डे प्रॅक्टिसमध्ये ज्यावेळेस मधुमेही रुग्णांना विचारतो किंवा आहाराबद्दल सल्ला देतो त्यावेळेस त्यांचे एक ना अनेक असे प्रश्न असतात आणि बरेचसे प्रश्न हे गैरसमजातूनच निर्माण झालेले असतात. आता पहिला असा गैरसमज आहे की कमी आहार म्हणजे कमी रक्तातील साखरेचं प्रमाण. म्हणजे बरेचसे मधुमेह रुग्ण असं म्हणतात की सर तुम्ही सांगताय त्याप्रमाणे आम्ही 3 वेळेस किंवा 4 वेळेस जेवतो, पण जर एक वेळेसच जेवलं किंवा 2 वेळेसच जेवलं तर कदाचित साखरेचं प्रमाण हे कमी होईल. पण हा फार मोठा गैरसमज आहे की कमी आहार घेतला म्हणजे तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमी राहतं, हा फार मोठा गैरसमज आहे. आहाराची विभागणी करणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही जर कमी आहार घेतलात तर तुम्हाला हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगर किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी होणे याचा धोका हा जास्त संभवतो. त्यामुळे आहार कमी करणं हे अपेक्षित नाहीये. मधुमेह रुग्णांनी आहाराची विभागणी करणं हे खूप गरजेचं आहे आणि कमी आहार घेतला
म्हणजे तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमी येतं, हा फार मोठा गैरसमज आहे. दुसरा एक गैरसमज आहे, ज्याला मी गोड गैरसमज असं म्हणतो, की बऱ्याचशा रुग्णांचं किंवा मधुमेहींचं असं म्हणणं आहे की गूळ खाल्ला तर चालतो किंवा मधुमेही रुग्णांनी मध खाल्लं तर चालतं. आता मधाचं असं सांगितलं जातं की मधामुळे वजन कमी होतं. बरेचसे असे रुग्ण किंवा बरेचसे असे पेशंट्स, बरेचसे व्यक्ती ह्या मध आणि गरम पाणी हे फक्त वजन कमी करण्यासाठी घेतात. पण तुम्ही मध घेऊन वजन कमी होत नाही. आहाराबरोबरच दुसरा जो आधारस्तंभ आहे व्यायाम, हा जर व्यवस्थित ठेवला आणि या दोन्हींमध्ये जर बॅलन्स ठेवलं तर नक्कीच तुमचं वजन हे कमी होतं. पण मधामुळे तुमचं वजन कमी होत नाही. त्यामुळे हा फार मोठा गैरसमज आहे की मध खाल्ल्यानं वजन कमी होतं आणि मध खाल्ला तरी चालतो. मधुमेही रुग्णांनी साखर, गूळ आणि मध या सर्वच गोष्टी टाळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हा सुद्धा गैरसमज आहे, हा तुमच्या डोक्यातून काढून टाका की मध खाल्ला तरी चालतो किंवा गुळाचे पदार्थ खाल्ले तरी चालतात. सण वार कुठलीही गोष्ट असो, साखरेचे पदार्थ किंवा गुळाचे पदार्थ किंवा मध हा मधुमेही रुग्णांसाठी चालत नाही. तर हा आहाराबद्दलचा अजून एक गोड गैरसमज आहे मधुमेही रुग्णांमध्ये किंवा बऱ्याचशा व्यक्तींमध्ये, की मधुमेही रुग्णांनी गूळ किंवा मध खाल्ला तरी चालतो. पण मधुमेही रुग्णांनी साखर, गूळ आणि मध हे वर्ज्य करणं खूप गरजेचं आहे. आणि तसं जर केलं तर नक्कीच तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित येऊ शकतं. तिसरा गैरसमज हा फळांच्या बाबतीत आहे, की कुठली फळं खावी आणि कुठली फळं खाऊ नये किंवा फळांचा आहार किंवा फळं ही कधी घ्यावी. तर फळांमध्ये किंवा फळांबद्दल मी अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो की फळं तेव्हाच खावी जेव्हा तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित आहे. तुमची जर HbA1c 7% असेल तर नक्कीच तुम्ही फळं खाऊ शकता. तुमच्या जर उपाशीपोटीचे जेवणात उपाशीपोटीची साखर ही साधारणपणे 100 ते 110 मध्ये आहे आणि जेवणानंतरची साखर ही साधारणपणे 160 ते 180 आहे. याचाच अर्थ तुमची HbA1c ही 7% किंवा त्यापेक्षा कमी असेल तर नक्कीच तुम्ही फळे खाऊ शकता. पण ही फळं कोणती खावी? तर आता फळाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की प्रत्येक फळात किंवा रादर प्रत्येकच पदार्थामध्ये जे जे आपण आहारामध्ये घेतो त्याचा एक ग्लायसेमिक इंडेक्स म्हणून असतो. तर ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय? तर तुमचा रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढवण्याची त्या पदार्थाची क्षमता. उदाहरणच द्यायचं झालं तर भाकरीमध्ये असं म्हणतात की ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे पोळी किंवा चपातीपेक्षा, आणि त्यामुळेच बऱ्याच वेळेस असाही गैरसमज आहे की भाकरी खाऊ नये पण पोळी खावी. पण असं नाहीये, दोन्ही तुम्ही खाऊ शकता, भाकरी सुद्धा खाऊ शकता आणि पोळी सुद्धा खाऊ शकता. सांगायचं तात्पर्य एवढंच की ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढवण्याची क्षमता ही प्रत्येक पदार्थाची वेगळी वेगळी असते. जर कंपॅरिझन करायचं झालं, जर तुलना करायची झाली तर पोळीची आणि भाकरीची कदाचित थोडीशी जास्त क्षमता आहे रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढवण्याची, ज्याला की ग्लायसेमिक इंडेक्स असं म्हटलं जातं. आणि त्याच पद्धतीने फळांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढवण्याची क्षमता ही वेगळी वेगळी असते. आणि म्हणूनच मी प्रत्येक वेळेस सांगतो की केळी, सीताफळ, चिक्कू आणि आंबा ही जी फळं आहेत यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप जास्त आहे. म्हणजे रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढवण्याची क्षमता या फळांची खूप जास्त आहे आणि हे फळं तुम्ही वर्ज्य करणं गरजेचं आहे. म्हणून हे 4 फळं, केळी, सीताफळ, चिक्कू आणि आंबा, ही 4 फळं सोडून बाकीची जर फळं खाल्ली तर नक्कीच तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित राहू शकतं. पण ही फळं खाताना सुद्धा एक नियम हा पाळला पाहिजे, तो असा की फळ हे पूर्ण खाल्लं पाहिजे. फळ पूर्ण खाणं याचा अर्थच असा आहे की फळाचा ज्यूस विदाऊट शुगर सुद्धा घेता कामा नये. तुम्ही फळाचा ज्यूस घेण्याचं कारण नाही किंवा मधुमेही रुग्णांनी फळाचा ज्यूस हा घेऊ नये. पूर्ण फळ खाल्लं तर चालतं. याचं कारण असं आहे किंवा याची शास्त्रोक्त माहिती अशी आहे की फळ जर पूर्ण खाल्लं तर त्यामधला असलेला तंतुमय पदार्थ किंवा ज्याला फायब्रस कंटेंट असं म्हणतात ते सुद्धा तुम्ही खाता. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या फळाचा ज्यूस करता, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या फळाचा रस करता, त्यावेळेस त्याचा चोथा बाहेर काढून टाकता आणि तो चोथा आपण खात नाही. पण तो जो चोथा आहे, ज्याला की फायब्रस कंटेंट असं म्हटलं जातं किंवा तंतुमय पदार्थ त्या फळातला, तो जर तुम्ही बाहेर काढून टाकला तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा वाढतो. आणि म्हणूनच फळाचा रस घेण्यापेक्षा एखादं फळ पूर्णपणे खाणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून फळं खाऊ शकता का? तर हो, पण कधी? जर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण ही नियंत्रित असेल तर, म्हणजेच HbA1c ही 7% किंवा त्यापेक्षा कमी असेल तर, आणि दुसरी गोष्ट उपाशीपोटीची आणि जेवणानंतरची जर साखर तुमची नियंत्रित असेल तर तुम्ही फळं खाऊ शकता. पण या फळांमध्ये सुद्धा ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे
किंवा ज्याची रक्तातलं साखरेचे प्रमाण वाढवण्याची क्षमता जास्त आहे, उदाहरण म्हणजे केळी, सीताफळ, चिक्कू किंवा आंबा, ही फळं तुम्ही खाऊ नये किंवा मधुमेह रुग्णांनी घेऊ नये. आणि दुसरी फळं उदाहरणच द्यायचं तर सफरचंद, संत्री, मोसंबी, टरबूज, खरबूज, पपई, पेरू, डाळिंब ही सर्व फळे तुम्ही खाऊ शकता. पण फळं खाताना सुद्धा फळाचा रस किंवा फळाचा ज्यूस हे न घेता पूर्ण फळ खाणं हे अपेक्षित आहे. म्हणून फळाबद्दल सुद्धा बरेचसे असे गैरसमज आहेत की कुठली फळं खावी, कशी फळं खावी आणि ती कोणत्या वेळी खावी. तर कोणत्याही वेळी तुम्ही एखादं फळ खाऊ शकता. आता बऱ्याचशा मधुमेही रुग्णांना असा अनुभव असेल किंवा असा एक्सपिरियन्स असेल की त्यांच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे साधारणपणे संध्याकाळी 3:30, 4, 5 वाजता हे कमी होईल. म्हणजे तशा वेळेस त्यांना घाम फुटणे किंवा हातापायाला थरकाप येणे असे एक्सपिरियन्स, असे अनुभव येतात. तर अशा वेळेस 3:30, 4 वाजता किंवा संध्याकाळी 5 वाजता तुम्ही एखादं फळ खाऊ शकता. याने 2 फायदे होतात. एक तर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण एकदम कमी होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला तो हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगरचं लक्षण दिसणार नाही. आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला मिळणाऱ्या ज्या कॅलरीज आहेत, तुम्हाला मिळणाऱ्या ज्या ऊर्जा आहेत, त्या सुद्धा कमी राहतील. फळांमधून मिळणारी कॅलरीज किंवा फळांमधून मिळणारी ऊर्जा ही कमी असते आणि त्यामुळे वजन वाढवण्याचा तेवढा किंवा वजन वाढण्याचा तेवढा संभव राहत नाही. आणि म्हणूनच अशा वेळी तुम्ही फळं खाऊ शकता. आणि जर तुमची रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित असेल तर नक्कीच दररोज एखादं फळ खाणं हे गरजेचं आहे किंवा फळ खायलाच पाहिजे. पण या फळामध्ये सुद्धा केळी, सीताफळ, चिक्कू आणि आंबा ही 4 फळं ज्यांचं की ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे, ज्यांची की रक्तातली साखरेची प्रमाण वाढवण्याची क्षमता जास्त आहे, हे वर्ज्य करणं खूप अपेक्षित आहे. तर अशी एक ना अनेक आहाराबद्दलचे बरेचसे गैरसमज आहेत की कमी आहार म्हणजे कमी साखर, तर हे अतिशय चुकीचं आहे. कमी आहार जर घेतलात तर हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगरचे त्रास किंवा लक्षणं तुम्हाला दिसू शकतात. त्यामुळे आहाराची विभागणी करणं गरजेचं आहे. तुम्हाला दररोज लागणारी ऊर्जा, दररोज लागणारा आहार हा तेवढाच असतो. फक्त त्याची विभागणी करणं गरजेचं आहे. एक वेळा किंवा 2 वेळा जर तुम्ही जेवण केलं तर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी होणार नाही किंवा वजनही कमी होणार नाही. पण तुम्हाला होणारा त्रास हा कदाचित संभवू शकतो आणि त्यासाठी म्हणून तुम्ही आहाराची विभागणी करणं गरजेचं आहे. आहार कमी करणं अजिबात गरजेचं नाही. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला वजनच नियंत्रित ठेवायचं असेल, वजन कमी करायचं असेल, तर फक्त आहारावरच लक्ष देऊन उपयोगाचं नाही. तर आहाराबरोबर तुम्ही व्यायाम सुद्धा करणं गरजेचं आहे. आहाराबरोबर तुम्ही आहाराचं नियंत्रण करून तुम्ही त्याबरोबरच दररोजचा जर व्यायाम केला तर नक्कीच तुमच्या तुमच्या वजनाला कमी व्हायला मदत मिळू शकते. दुसरा गोड गैरसमज की गूळ आणि मध, साखर हे मधुमेही रुग्णांनी पूर्णपणे वर्ज्य करणं गरजेचं आहे. तो खाल्ला तरी चालतो का? तर अजिबात नाही. गूळ आणि मध मधुमेही रुग्णांनी खाणं अजिबात अपेक्षित नाहीये. त्यांनी ते वर्ज्य करणं अपेक्षित आहे. आणि फळांच्या बाबतीत म्हणाल तर 4 फळं कुठली? केळी, सीताफळ, चिक्कू आणि आंबा ही वर्ज्य करणं गरजेचं आहे. आणि हे सोडून बाकीचे फळं जर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित असेल तर नक्कीच घेऊ शकता. पण ते फळं खाताना पूर्ण फळ खाणं हे गरजेचं आहे. जर तुम्ही फळाचा रस किंवा फळाचा ज्यूस घेतला तर त्यामुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढण्याची क्षमता ही जास्त असते आणि त्यामुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढण्याची शक्यता सुद्धा वाढते. कारण तंतुमय पदार्थ किंवा फायब्रस कंटेंट हा फळाच्या रसामध्ये किंवा फळाच्या ज्यूसमध्ये नसतो. आता हा एक फार मोठा गैरसमज आहे की एक वेळा जेवण किंवा 2 वेळा जेवण किंवा आहार जर कमी घेतला, आहार जर कमी केला तर कदाचित माझ्या रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी होईल किंवा माझं वजन कमी होईल. पण असं नाही. बऱ्याचशा शास्त्रीय नियतकालिक किंवा सायंटिफिक जर्नल्समध्ये वेगवेगळ्या ज्या स्टडीज किंवा ट्रायल्स या पब्लिश होतात किंवा प्रसिद्ध होतात, त्यामध्ये त्या बऱ्याचशा स्टडीजमध्ये, त्या बऱ्याचशा ट्रायल्समध्ये हे सिद्ध झाले आणि प्रसिद्ध झाले दोन्ही सुद्धा की जेवणाची विभागणी करणं, आहाराची विभागणी करणं हे खूप गरजेचं आहे. आणि आहाराच्या विभागणी बरोबरच तुमचा व्यायाम असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. नुसताच आहार नियंत्रित ठेवून, नुसताच आहार कमी करून, नुसताच आहार संतुलित ठेवून तुमचा मधुमेह नियंत्रित होऊ शकत नाही, नियंत्रित ठेवू शकत नाही किंवा तुमचं वजन सुद्धा कमी होऊ शकत नाही. आहाराबरोबर व्यायाम असणं हे खूप गरजेचं आहे. पण या आहारामध्ये मधुमेही रुग्णांनी आहाराची विभागणी करणं हे खूप गरजेचं आहे. आता आहाराची विभागणी ज्यावेळेस आम्ही सांगतो किंवा कुठलाही डॉक्टर तुम्हाला सल्ला देतात, त्यावेळेस पहिला प्रश्न असा येतो की आहाराची विभागणी ज्यावेळेस डॉक्टर म्हणतात आणि ज्यावेळेस सांगतात डॉक्टर की 3 ते 4 वेळेला तुमचं जेवण असणं दिवसभरातून गरजेचं आहे, त्यावेळेस मधुमेही रुग्णांना प्रश्न असा पडतो की 1 वेळा 2 वेळा जेवण करूनच माझं जर वजन 60 आणि 70 किलो आहे आणि मी जर 4-4 वेळेस जेवायला लागलो तर माझं वजन वाढून कदाचित 80 आणि 90 होईल. पण असं नाही.
आहाराची विभागणी ज्यावेळेस डॉक्टर सांगतात, आहाराची विभागणी ज्यावेळेस तुम्हाला डायटिशियन, न्यूट्रिशन्स किंवा मधुमेह तज्ञ सांगतो, त्यावेळेस आहाराची विभागणी म्हणजे तुमच्या दिवसभराचा आहार हा किती आहे त्याचाच फक्त विभागणी करणं गरजेचं आहे. उदाहरणच द्यायचं तर सांगतो, समजा तुम्ही दिवसभरातून 2 भाकऱ्या किंवा 2 चपात्या खाता किंवा थोडासा भात खाता. हे झालं दिवसभराचं जेवण. ज्यावेळेस तुम्ही दिवसभराचं जेवण 2 भाकऱ्या किंवा 2 चपात्या असं म्हणता, त्यावेळेस सांगताना असं सांगता की सकाळी एक खातो आणि संध्याकाळी एक खातो. पण हीच जर तुम्ही विभागणी 2च भाकऱ्याची अर्धी 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 असं जर 3 वेळेस केलं, तर नक्कीच तुम्हाला फायदा होतो वजन संतुलित आणि नियंत्रित ठेवायला, तसेच रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा. याचं कारण सांगतो आणि याची शास्त्रोक्त माहिती अशी आहे की ज्यावेळेस मधुमेही रुग्ण रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासतो, त्यावेळेस रक्तातलं साखरेचं प्रमाण त्यावेळेस जे असेल ते दर्शवलं जातं. पण ते जेव्हा दर्शवलं जातं किंवा रिपोर्ट्समध्ये तुम्हाला दिसतात, त्यावेळेस पूर्ण दिवसभरामध्ये किंवा पूर्ण महिन्यामध्ये तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण तेवढंच असतं असं नाही. म्हणजे उदाहरण, समजा आज तुम्ही तपासलं, उपाशीपोटीची तुमची आहे 120, जेवणानंतरची आहे 240. तर उद्या सुद्धा हीच राहील असं नाही, परवा सुद्धा हीच राहील असं नाही. तुमच्या दुपारी किंवा संध्याकाळी रक्तातलं साखरेचं प्रमाण हे 120 आणि 240च राहील असं नाही. तर हे रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमी जास्त होत असतं, ज्याला की फ्लक्च्युएशन्स असं म्हटलं जातं, ज्याला की ग्लायसेमिक व्हेरिएबिलिटी असं म्हटलं जातं. ग्लायसेमिक व्हेरिएबिलिटी किंवा ग्लायसेमिक फ्लक्च्युएशन्सचा अर्थच असा आहे की कोणत्या क्षणाला तुमची रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमी होतं आणि कोणत्या क्षणाला तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढतं. आणि तुम्ही ज्यावेळेस चेक करता त्यावेळेस ते रक्तातलं साखरेचं प्रमाण हे रिपोर्टमध्ये दर्शवलं जातं. आता हे जे फ्लक्च्युएशन्स आहे किंवा ही जी ग्लायसेमिक व्हेरिएबिलिटी ही प्रत्येकच व्यक्तीमध्ये असते, तो मधुमेह रुग्ण असो किंवा नसो. पण ही ग्लायसेमिक व्हेरिएबिलिटी किंवा हे रक्तातल्या साखरेचे प्रमाणच्या फ्लक्च्युएशन्स हे जर कमी करायचे असतील, हे जर कमीत कमी ठेवायचे असतील, तर आहाराची विभागणी करणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही जर आहाराची विभागणी केली नाही, तुम्ही जर एक वेळा जेवण किंवा 2 वेळा जेवण असं जर ठेवलं, तर क्वचित किंवा कदाचित मध्येच कुठेतरी रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमी होण्याची शक्यता असते. आणि हे जर रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी झालं, तर एकदम नंतर शरीराचा रिस्पॉन्स असा असतो की ते रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढतं. आणि हे कमी आणि जास्त ही जर वाढ जास्त झाली, हे जर फ्लक्च्युएशन जास्त झाले, ही जर ग्लायसेमिक व्हेरिएबिलिटी जास्त झाली, तर त्याचे सुद्धा दुष्परिणाम हे असतात. तुमची HbA1c नियंत्रित येणार नाही. तुमच्या डॉक्टर्सना तुमचा डोस व्यवस्थित सेट करण्यासाठी सुद्धा फार प्रमाणात डिफिकल्टी जातात. आणि म्हणूनच आहाराची विभागणी जर केली, तर ते रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवायला सुद्धा मदत करतं आणि रक्तातले फ्लक्च्युएशन्स जे आहेत साखरेचे किंवा जे ग्लायसेमिक व्हेरिएबिलिटी आहे ती सुद्धा कमी करायला मदत होते. म्हणूनच असं सगळ्यात सिंपल जो आहार आहे डायबिटीससाठी किंवा मधुमेह रुग्णांसाठी, तो आहे की आहाराची विभागणी करणं. म्हणजे गोड पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करणं, साखर नाही, गूळ नाही, तसंच मध नाही. जे काही म्हणून शर्करायुक्त किंवा गोड पदार्थ असतील ते पूर्णपणे वर्ज्य करणं आणि ते सोडून तुम्ही जे जेवण करता, तुम्ही जो आहार घेता, दिवसभराचा जो आहार घेता, त्याची फक्त 4 वेळेची विभागणी किंवा 3 वेळेची विभागणी करणं हे अपेक्षित आहे. आणि असंच जर केलं तर नक्कीच तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित राहतं, तुमचा मधुमेह नियंत्रित राहतो आणि तुम्ही होणारे दुष्परिणाम हे टाळू सुद्धा शकता. तुमच्या जेवणामध्ये असं म्हटलं जातं की महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय चं जे जेवण आहे ते संतुलित आहे आणि ते नियंत्रित आहे. बॅलन्स्ड डाएट ज्याला म्हटलं जातं, बॅलन्स्ड डाएटचा अर्थच असा आहे की नियंत्रित किंवा संतुलित आहार. तर त्याची व्याख्याच अशी आहे की त्याच्यामध्ये कार्बोदके किंवा कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे तेवढंच असणं गरजेचं आहे. फॅट्सचं प्रमाण तेवढंच असणं गरजेचं आहे. प्रथिने किंवा प्रोटीन्सचं प्रमाण सुद्धा तेवढंच असणं गरजेचं आहे. तर असं सांगतात की साधारणपणे कार्बोहायड्रेट्स हे 50 ते 60% असावे, प्रथिने किंवा प्रोटीन्स हे 7 ते 8% असावे आणि 7 ते 8% मध्ये किंवा त्यापेक्षा सुद्धा कमी हे फॅट्सचं प्रमाण असावं. तर असं प्रमाण किंवा असं संतुलित आहार हा महाराष्ट्रीयन मध्यम वर्गीयचा आहे. आणि सुदैवानं आपण महाराष्ट्रात राहतो, सुदैवानं आपण आपलं दररोजचं अन्न सुद्धा तेच आहे, दररोजचा आहार सुद्धा तोच आहे. म्हणजेच आपण आपल्या आहारामध्ये भाकरीचं इन्क्लुजन आहे, आपल्या आहारामध्ये पोळी आहे किंवा चपाती आहे, आपल्या आहारामध्ये डाळ वरण आहे, आपल्या आहारामध्ये भात आहे. तर या सगळ्यांचं जर बघितलं तुम्ही, तर लागणारी कार्बोदके किंवा कार्बोहायड्रेट्स तुम्हाला भातातून मिळतात किंवा पोळी, चपाती आणि भाकरीमधून मिळतात. तुम्हाला जे प्रथिनं मिळायला हवीत किंवा प्रोटीन्स मिळायला हवीत ते तुम्ही जे डाळ वगैरे घेता त्यामधून मिळतात. तुम्हाला जे फॅट्स मिळायला हवेत ते तुम्ही वापरण्यात येणारं तेल किंवा तूप यामधून मिळलं जातं आणि त्याचं जे प्रमाण आहे
जर तुम्ही दररोज भाजी, वरण, भात आणि चपाती किंवा पोळी आणि भाकरी हे जर खाल्लं तर नक्कीच तुम्हाला मिळणारे कार्बोदके, मिळणारे कार्बोहायड्रेट्स, मिळणारे प्रथिने आणि मिळणारे फॅट्स हे त्याच प्रमाणात, संतुलित प्रमाणात, नियंत्रित प्रमाणात मिळतात. फक्त एवढंच आहे की या आहाराची दिवसभराची विभागणी करणं खूप गरजेचं आहे आणि ते जर केलं तर नक्कीच मधुमेही रुग्णांना याचा फायदा होतो. आणि या आहाराबरोबर अर्थातच व्यायाम तेवढाच गरजेचा आहे, वेळच्या वेळेची तपासणी गरजेचं आहे, औषध गोळ्या गरजेच्या आहेत, पण आहार जो आधारस्तंभ आहे त्याची विभागणी जर व्यवस्थित केली, गोड पदार्थ पूर्णपणे जर वर्ज्य केलेत तर नक्कीच रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित होतं. रक्तातली जे साखरेची फ्लक्च्युएशन्स आहे किंवा ग्लायसेमिक व्हेरिएबिलिटी आहे ती सुद्धा कमी करायला हा फायद्याचा ठरतो. म्हणून आहाराची विभागणी करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून एक वेळा जेवण किंवा 2 वेळा जेवण असं न करता मधुमेही रुग्णांनी साधारणपणे 3 वेळा जेवण. आता हे 3 वेळा जेवण सुद्धा करताना बरेच जण असं म्हणतात की आमच्याकडे 3 वेळा जेवण हे होऊ शकत नाही. तर सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्री जेवण असं करू शकता. तुमच्याकडे नाश्त्याचा जर ट्रेंड नसेल, तुमच्याकडे नाश्ता होऊ शकत नसेल तर तुम्ही जेवणाची मी सांगितल्याप्रमाणे फक्त विभागणी करणं गरजेचं आहे. दिवसभराचं तुमचं जेवण काढा, दिवसभराचं तुम्ही जेवण कॅल्क्युलेट करा आणि त्याचं तुमच्या पद्धतीनं, तुमच्या टाइम टेबल नुसार फक्त 3 वेळेची विभागणी करणं हे खूप गरजेचं आहे. हे अतिशय सिंपल आहे, हे अतिशय सोप्या पद्धतीने आहे. कारण बऱ्याच वेळेस काय होतं की मधुमेह झाल्यानंतर आहार कसा असावा याबाबत विविध सल्ले दिले जातात. विविध सल्ले हे डॉक्टरांकडूनही दिले जातात आणि बाहेरूनही तुम्हाला मिळतात. बऱ्याचशा नातेवाईकांकडून, बऱ्याचशा मित्रमैत्रिणींकडून मिळतात. बऱ्याचशा तुमच्या ओळखीच्या व्यक्तींकडून सुद्धा मिळतात. हे अर्थातच तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी म्हणून असतात. पण खरंच हे तुम्ही करू शकता. कारण असं आहे की मधुमेहींसाठी उपचार हा पूर्ण आयुष्यभराचा उपचार हा असतो आणि म्हणूनच तुम्ही लॉंग टर्म मध्ये किंवा जास्तीत जास्त वेळापर्यंत मी या आहाराचा प्लॅन, या डाएटचा प्लॅन हा करू शकेन का नाही हे सुद्धा लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे फक्त 2 वेळा जेवण करा किंवा फक्त 1 वेळा जेवण करा किंवा अशा पद्धतीचं जेवण करा, हे पदार्थ खा असं म्हणण्यापेक्षा सुद्धा तुम्ही असलेलं जेवण ज्यामधून शर्करायुक्त पदार्थ हे वर्ज्य करणे, गोड पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करणे आणि त्या आहाराची विभागणी करणे हे जर सोपे ठेवलं, असं जर सोप्या पद्धतीने ठेवलं तर नक्कीच हा पॅटर्न किंवा हा ट्रेंड हा तुम्ही लॉंग टर्म, लाईफ लॉंग ठेवू शकता आणि तुम्हाला त्यामुळे लाईफ लॉंग हा फायदा सुद्धा मिळू शकतो. रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित सुद्धा राहू शकतं. म्हणून आहाराची विभागणी करणं हे खूप गरजेचं आहे. आता आपण रस्त्यामध्ये बऱ्याच वेळेस सिग्नल्स बघतो. वाहतुकीसाठीचे जे सिग्नल्स असतात, ज्यामध्ये रेड म्हणजे तुम्ही जाऊ नका किंवा पिवळा म्हणजे तुम्ही जाऊ शकता किंवा हिरवा तुम्ही जाऊ शकता. ज्या पद्धतीनं आपण वाहतुकीसाठी काही नियम पाळतो त्याच पद्धतीनं तसेच नियम कदाचित आहाराबद्दल सुद्धा आपण जर वापरले तर ते खूप फायद्याचे ठरू शकतात मधुमेह रुग्णांमध्ये. तर काय आहे वर्ज्य करणं शर्करायुक्त पदार्थ म्हणजे बेकरीचे पदार्थ, चॉकलेट्स, साखर, गूळ, मध हे जेवढे काही गोड पदार्थ आहेत हे पूर्णपणे जर वर्ज्य केलं, डायरेक्ट शुगर किंवा डायरेक्ट साखर जर अवॉइड केली, जर वर्ज्य केली तर नक्कीच तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे व्यवस्थित आणि नियंत्रित राहू शकतं. काही गोष्टी तुम्ही मध्यम स्वरूपात घेऊ शकता. उदाहरण द्यायचं तर मी आता जसं सांगितलं की फळ. तुमची जर रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित असेल, तुमचा जर मधुमेह नियंत्रित असेल तर नक्कीच तुम्ही काही फळे खाऊ शकता. पण ही फळं खाताना सुद्धा 2-3 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. केळी, सीताफळ, चिक्कू आणि आंबा ज्याचं की ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे, ज्याची की रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढवण्याची क्षमता जास्त आहे, ते टाळणं गरजेचं आहे, ते वर्ज्य करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा केव्हा फळं खाल तेव्हा फळ हे पूर्ण खाणं गरजेचं आहे. ते पूर्ण खाण्याचं कारणच असं आहे की तुमच्या फळामध्ये तंतुमय पदार्थ किंवा फायब्रस कंटेंट हे जास्त असतं आणि ते फायब्रस कंटेंट बरोबर जर तुम्ही ते फळ खाल्लं तर नक्कीच रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढवण्याची क्षमता त्या फळाची कमी होते, ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो आणि म्हणून तुम्हाला मिळणारा फायदा हा जास्त मिळू शकतो. म्हणून मध्यम स्वरूपात आणि रक्तातलं साखरेचं प्रमाण जर नियंत्रित असेल तर नक्कीच तुम्ही फळं सुद्धा खाऊ शकता आणि भरपूर प्रमाणात काय खाऊ शकता तर हिरव्या कच्च्या पालेभाज्या खाऊ शकता. काकडी, गाजर, मुळा या गोष्टी तुम्ही भरपूर प्रमाणात खाऊ शकता. आणि हिरव्या कच्च्या पालेभाज्या वगैरे कशासाठी, त्याला फ्री फूड असं म्हटलं जातं. आपण बघूया पुढं की फ्री फूड म्हणजे काय आणि फ्री फूडचा कन्सेप्ट काय. तर फ्री फूड याचा अर्थ असा आहे की हिरव्या कच्च्या पालेभाज्या किंवा लोणी विरहित ताक हे जर तुम्ही घेतलं आणि हे जर भरपूर प्रमाणात घेतलं तर तुम्हाला होणारी सटायटी
याचा सुद्धा फायदा होऊ शकतो. सॅटायटीचा अर्थ असा आहे की बऱ्याच वेळेस मधुमेह रुग्णांचं अशी कंप्लेंट असते की आमचं पोट भरत नाही, आमची भूक शमत नाही. पण भूक शमण्यासाठी जर आम्ही जेवण केलं किंवा कुठला पदार्थ खाल्ला तर वजन वाढण्याची शक्यता असते. तर फ्री फूड किंवा हिरव्या कच्च्या पालेभाज्या या अशाच पद्धतीनं तुम्हाला फिलिंग द गॅप करण्यासाठी म्हणून फायद्याचे ठरतात, ज्यामध्ये तुमची सॅटायटी होते, तुमची भूक शमते, पण तुम्हाला मिळणारी ऊर्जा ही तेवढ्या प्रमाणात नसते, त्यामुळे तुमचं वजन वाढण्याची शक्यता ही कमी असते. म्हणून भरपूर प्रमाणात तुम्ही हिरव्या पालेभाज्या हे घेऊ शकता. खाद्यतेलाबद्दल सुद्धा बरेचसे गैरसमज आहेत. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की कोणतं खावं, कोणतं तेल खाल्लं म्हणजे चांगलं किंवा कोणतं तेल खाल्लं नाही म्हणजे फायदा मिळू शकेल. तर खाद्यतेलाबद्दल मी अतिशय सोप्या भाषेत सांगेन की मिश्रित जर तेल वापरलं तर ते सगळ्यात चांगलं, कारण प्रत्येक तेलाचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आहेत. प्रत्येक तेलाचे फायदे आणि तोटे आहेतच. आपल्याला सर्वच तेलाचे फायदे पाहिजे, कारण सॅच्युरेटेड फॅट, अनसॅच्युरेटेड फॅट या सगळ्या गोष्टींमध्ये न जाता मी थोडक्यात सांगतो की प्रत्येक तेलाचा फायदा आणि तोटा हा असतो. म्हणून संमिश्र तेल वापरणं हे सगळ्यात चांगलं. पण संमिश्र तेल आपण वापरू शकत नाही, कारण तुम्ही जर मिक्स केलं तेल म्हणजे सोयाबीन, करडी म्हणा किंवा शेंगदाण्याचं तेल किंवा राईस ब्रान हे जर कंबाईन केलं तर त्याचा वास खूप उग्र येतो आणि ते वापरण्यास शक्य नाही. म्हणून काय करायचं, तर एका महिन्यामध्ये तुम्ही करडीचं तेल वापरू शकता, दुसऱ्या महिन्यामध्ये सोयाबीनचं तेल वापरू शकता, तिसऱ्या महिन्यामध्ये सूर्यफुलाचं वापरू शकता, चौथ्या महिन्यामध्ये शेंगदाण्याचं तेल वापरू शकता, नंतर राईस ब्रानचं तेल वापरू शकता. असे आलटून पालटून प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही तेल बदलू शकता. आणि तेलाचं प्रमाण सुद्धा हे कमीत कमी ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याचं कारण असं, जसं आता मी सांगितलं, फॅट कंटेंटची रिक्वायरमेंटच बॅलन्स्ड किंवा संतुलित आहारामध्ये, बॅलन्स्ड फूडमध्ये ही खूप कमी आहे. म्हणून तेलाचा वापर हा कमीत कमी करणं गरजेचं आहे. पण तो करताना सुद्धा जर तुम्ही त्याला सर्क्युलेट केलं किंवा प्रत्येक महिन्यात वेगवेगळं तेल वापरलं तर त्याचा बराचसा फायदा हा तुम्हाला मिळू शकतो. पण नुसताच आहार नाही, तर त्या आहाराबरोबरच व्यायाम असणं सुद्धा खूप गरजेचं आहे, जो की दुसरा आधारस्तंभ आहे आणि ज्यामध्ये की आपण बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. आता फ्री फूड बद्दल आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की दोन संकल्पना आहेत, एक आहे फास्ट फूड आणि दुसरा आहे फ्री फूड. तर काय फरक आहे या दोन्हीमध्ये, फास्ट फूड आणि फ्री फूड मध्ये? फास्ट फूडचा अर्थ असा आहे की जे खाल्ल्यानंतर तुम्हाला मिळणाऱ्या एनर्जीज, तुम्हाला मिळणाऱ्या कॅलरीज हे खूप जास्त असतात. आणि फ्री फूडचा अर्थ असा आहे की जे घेतल्यानंतर तुम्हाला मिळणाऱ्या ऊर्जा किंवा तुम्हाला मिळणाऱ्या कॅलरीज ह्या कमीत कमी असतात. एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, एक जर समोसा खाल्लात तुम्ही, जो की फास्ट फूड मध्ये, किंवा एक जर तुम्ही वडापाव खाल्ला, तर तुम्हाला मिळणाऱ्या कॅलरीज ह्या साधारणपणे 250 ते 300 कॅलरीज मिळतात. आणि तेच 200 ml चं जर तुम्ही लोणी विरहित ताक पिलं किंवा 200 ml चं बटर मिल्क विदाऊट बटर किंवा लोणी विरहित ताक जर घेतलं तर तुम्हाला मिळणाऱ्या कॅलरीज ह्या हार्डली 20 ते 30 कॅलरीज असतात. म्हणजे यावरून तुम्हाला कल्पना येईल. आणि मी का सांगतोय याचं कारण असं की तुम्ही घेतलेल्या कॅलरीज, तुम्ही घेतलेल्या ऊर्जा ह्या जर खर्च केल्या व्यायामाने तरच तुमचं वजन हे संतुलित राहतं. म्हणून तुम्हाला मिळणाऱ्या कॅलरीज, तुम्हाला मिळणाऱ्या ऊर्जा ह्या त्याचबरोबर खर्च होणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे विचार करा, जर एक समोसा खाल्ला तर तुम्हाला मिळणाऱ्या कॅलरीज ह्या 250 ते 300 आहे, आणि एक 200 ml चा ग्लास जर ताकाचा पिला, बटर मिल्क विदाऊट बटर म्हणजे लोणी विरहित, तर तुम्हाला मिळणाऱ्या कॅलरीज हा हार्डली 20 ते 30 आहे. म्हणजे या दोन कंपॅरिझन मध्ये तुम्ही जर 200 ml ताक पिलं ज्याच्यामध्ये की लोणी नाही आहे, तर तुमची नक्कीच भूक शमेल, पण तुम्हाला मिळणाऱ्या कॅलरीज ह्या फक्त 20 ते 30 असतील. म्हणजे तुमचं वजन वाढण्याची तेवढी शक्यता नाही आहे. पण तुम्ही जर एक समोसा खाल्ला किंवा एक वडापाव खाल्ला, तर तो वडापाव किंवा समोसामुळे तुम्हाला मिळणाऱ्या कॅलरीज ह्या साधारणपणे 250 ते 300 आहेत. आणि त्या कॅलरीज खर्च करण्यासाठी पुन्हा तुम्हाला व्यायाम करावा लागेल, तरच तुमचं वजन हे संतुलित राहू शकतं किंवा नियंत्रित राहू शकतं किंवा कमी होऊ शकतं. वजन जर कमी करायचं असेल तर त्याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. समजा एखाद्या व्यक्तीला 1 किलो जर वजन कमी करायचं असेल तर साधारणपणे 7 ते 8,000 कॅलरीज त्याला खर्च करावा लागेल. म्हणजे विचार करा, आपण दररोज साधारणपणे 1000 ते 1500 कॅलरीज ह्या गेन करतो किंवा खातो, आणि 7 ते 8,000 कॅलरीज ह्या खर्च केल्या तर 1 किलो फक्त वजन कमी होतं. म्हणजे किती प्रमाणात तुम्हाला धावावं लागेल, किती प्रमाणात तुम्हाला सायकलिंग करावं लागेल, किती प्रमाणात तुम्हाला चालावं लागेल जर तुम्ही फास्ट फूड खात असाल तर, जर तुम्ही शर्करायुक्त फूड खात असाल तर, जर तुम्ही साखरयुक्त पदार्थ खात असाल तर. आणि म्हणूनच फ्री फूड हे भरपूर प्रमाणात घेऊ शकता. आणि फ्री फूडचा फायदाच असा आहे की रक्तातलं साखरेचं प्रमाण तर ते वाढवतच नाही, कारण फायब्रस कंटेंट जास्त असतं. उदाहरणच द्यायचं तर हिरव्या पालेभाज्या, म्हणजे तुम्ही कोबी खाऊ शकता किंवा काकडी खाऊ शकता,
ज्यामध्ये की फायब्रस कंटेंट, तंतुमय युक्त पदार्थ हे जास्त आहेत, त्यामुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढणार नाही. आणि दुसरी गोष्ट की तुमची सटायटी होईल, तुमची भूक शमेल आणि मिळणाऱ्या कॅलरीज ह्या कमीत कमी असतील. आणि मिळणाऱ्या कॅलरीज ह्या कमीत कमी असल्यामुळे तुमचं वजन वाढवण्याची शक्यता ही खूप प्रमाणात कमीशी होते. म्हणून फास्ट फूड पेक्षा सुद्धा फ्री फूड खाणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून फ्री फूड जर जास्तीत जास्त घेतलं, भरपूर प्रमाणात घेतलं, तर त्यामध्ये सुद्धा त्याचा सुद्धा फायदा तुम्हाला रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी होतो. म्हणून हे फ्री फूडचे उदाहरणच असे की लोणी विरहित ताक आहे किंवा हिरव्या कच्च्या पालेभाज्या आहेत, ज्या तुम्ही फिल इन द गॅप्स मध्ये किंवा फिलअप करण्यासाठी म्हणून, तुमची भूक शमवण्यासाठी म्हणून हे घेऊ शकता. आणि याचबरोबर अर्थातच फळं सुद्धा मध्यम स्वरूपात तुम्ही घेऊ शकता. आहाराच्या बाबतीत मी एवढंच म्हणेन की नुसताच आहार व्यवस्थित नियंत्रित किंवा संतुलित असून उपयोग नाही, तर आहाराबरोबरच तुम्ही व्यायाम करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. तर व्यायामाबद्दलच्या टिप्स किंवा व्यायामाबद्दलच्या सूचना किंवा व्यायाम कसा असावा, कोणी किती करावा, याबद्दल आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. पण व्यायाम आणि आहार या दोन्हीचा जर बॅलन्स ठेवला तर नक्कीच तुमचा मधुमेह हा नियंत्रित राहू शकतो. तुम्ही मधुमेह नियंत्रित ठेवू शकता आणि त्याचबरोबर होणारे दुष्परिणाम हे टाळू शकता. शेवटी मी आपल्या टॅगलाईन नुसार एवढंच म्हणेन की मधुमेही नव्हे तर मधुस्नेही व्हा. याचाच अर्थ आहाराबद्दलचे तुमचे गैरसमज डोक्यातून काढून टाका आणि आहार हा संतुलित, नियंत्रित आणि त्याचबरोबर विभागणी करून घ्या. नक्कीच तुमचा मधुमेह तुम्ही नियंत्रित ठेवू शकता. धन्यवाद.